नमस्कार आणि हाय हॅलो फ्रेंड्स, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. श्रिया भास्कर ही माझी आयडी आणि त्यातीलच चाय विथ गप्पा हा माझा शो आहे. तुम्हाला सांगू फ्रेंड्स लो की कधी कधी आपल्याला खूप गोष्टी पॅशनेट असतात, पण आपण जबाबदारींच्या नावाखाली तिकडे लक्षच देत नाही आणि मग आयुष्य कुढत आणि कसं तरी जगतो. पण काहीतरी अशी लोक असतात की आपल्या पॅशनला जपतात आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. असाच एक स्टोरी किंवा असाच एक आवाज आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत तन्वी जाधव हिला, की जिनं लेहमध्ये तिचा मेहता कॅफे सुरू केलाय. ती जर्नी तिची कशी होती आणि तिने सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर केल्या. त्यामुळे आजचा वेळ न घालवता पूर्ण एपिसोड बघायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण का तुम्हाला माहितीच आहे, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो फ्रेंड्स, मी एक वेगळा सब्जेक्ट घेऊन तुमच्यासमोर आले. कॅफे ही संकल्पना तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल, पण काही कॅफे खूप वेगळे असतात आणि खास असतात. तर अशाच एका खास कॅफेच्या ओनरला आपण भेटत आहोत. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. आणि आता आपण मॅडमचं स्वागत करूया. तन्वी मॅम, मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं. आणि तुमच्याशी मला खूप दिवसापासून असा गप्पा मारायचा आणि तुमचा स्वभाव एकदम छान गोड असा आहे. त्यामुळे तुमच्याशी मस्त मनसोक्त गप्पा मारायच्या. त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी मस्त गप्पांना सुरुवात करते. पहिल्यांदा म्हणजे पुण्यात सारख्या ठिकाणी मोठा एक जॉब असताना एक डिसिजन घेतला की स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा. ती मोठी रिस्क होती? मला तेव्हा ती तशी रिस्क वाटली नाही. मी जेमतेम 24-25 वर्षाची होते तेव्हा, आणि अशी काहीच लायबिलिटी नव्हती डोक्यावर. आणि हे नक्की होतं की जी नोकरी करते ती मी काय 60व्या वर्षापर्यंत करणार नाही. त्याची क्लॅरिटी होती की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि मला फूड अँड बेवरेजेस फील्डमध्येच स्वतःचं काहीतरी करायचं होतं. आधी माझी आयडिया होती की हॉटेल चालू करायचं कॉलेजमध्ये असताना, पण नंतर ओव्हर द टाईम ती थोडी अशी रिफाईन होत ती कॅफेवर गेली. कारण कॅफे थोडासा असा छोटा सेटअप आहे, त्याच्यात तुमचं माणसांसोबतचं इंटरॅक्शन जास्त होतं, कॉन्सेप्च्युअली वेगळ्या वेगळ्या गोष्टी करता येतात. सो ती आयडिया चेंज झाली कॅफेवर. सो स्वतःचा कॅफे चालू करायचं असं साधारण नोकरीच्या 2-3 वर्षापर्यंत डोक्यात रुजलेलं. आणि रिस्क अशी नाही वाटली तेव्हा, खरंच नाही वाटली. किंवा मला असं वाटतं की त्या डिसिजनवर तुम्हाला माहित होतं की ह्याचा आपल्याला करतोय तो योग्यच डिसिजन असेल असं वाटलं असेल बहुतेक. तेव्हा योग्यच वाटलेलं, आताही चुकीचं नाही वाटत आहे. पण पॉईंट असं आहे की ते करणं महत्त्वाचं होतं. की करूनच नाही बघितलं तर मग नेहमीच डोक्यात राहतं की अरे करून नाही बघितलं आपण. सो ते नको होतं मला. नाही, नक्कीच. ह्याच्यावर मी दुसरा प्रश्न विचारते की लेह सारख्या ठिकाणी हा तुम्ही कॅफे सुरू केला, तर सर्वात मोठा चॅलेंज तुम्हाला काय वाटला की तेव्हा कॅफे सुरू करताना? ऑनेस्टली स्पीकिंग, पर्सनल फायनान्सेस मॅनेज करणं मला खूप अवघड वाटलेलं होतं. कारण माझ्या आजूबाजूला माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणीच धंदेवाईक असं नाही आहे, स्वतःचा बिझनेस करणारं असं कोणीच नाही आहे. सगळे शिकून नोकरी करण्याच्याच फील्डमध्ये आहेत. आणि तशा सेटअपमध्ये असून आपले फायनान्सेस मॅनेज करणं आणि स्वतःचा धंदा चालवून आपले फायनान्सेस मॅनेज करणं ही खूप वेगळी गोष्ट पडून जाते. सो त्या गोष्टीवर थोडासा तारतम्य यायला आणि ते कळायला मला साधारण 1-2-3 वर्ष लागली. सो ते एक मोठं चॅलेंज होतं. अदरवाईज ॲज असं मला चॅलेंज नाही वाटलं, कारण मी ती प्रोसेस खूप एन्जॉय करत होते. सो जे काही करायचं होतं ते त्याच्यात खूप मजा येत होती, नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. सो ते असतील चॅलेंजेस, पण ते असे चॅलेंजेस वाटले नाहीत कधी. नाही, आणि आता तुम्ही फायनान्शियली गोष्ट बोलली ना की जॉबमध्ये सिक्युरिटी असते, महिन्याला काहीतरी आपल्या अमाऊंट येणार आहे, बँक बॅलन्स होणार आहे हे माहित असतं. पण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला तीक असते की अरे महिना काढायचा आहे, कसं करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्याच असतात. मॅम, तुम्ही कॅफे सुरू केला, आज कॅफे खूप छान पद्धतीने सुरू आहे,
पण आपले काही महाराष्ट्रातले तिथे असे पदार्थ आहेत किंवा लोकांची अशी काही मागणी असते की महाराष्ट्रातले पदार्थ असावे? हा कॅफे आहे. कॅफेच्या कॉन्सेप्टचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडे कॉफी तिथे असणार आहे आणि कॉफीशी रिलेटेड फूड असणार आहे. सो महाराष्ट्रीयन पदार्थ त्या ह्याच्यामध्ये बसत नाहीत पहिली गोष्ट. पण होतं असं की तिथे ज्यावेळी महाराष्ट्रीयन लोक येतात त्यांच्या अपेक्षा असतात की असं काहीतरी असेल, पण मग आम्हाला नम्रपणे सांगावं लागतं सगळं की हे असं नाही आहे इथे. हां, सो महाराष्ट्रीयन क्युझिन अजिबातच नाही आहे माझ्याकडे. म्हणजे आपल्यात काही असतात ना की वडापाव नाही मिथं. हा नाही, कारण तो कॅफे आहे. ओके ओके, नक्की नक्की. म्हणजे हे पहिल्याचं बरं झालं की ही पहिला गोष्ट क्लिअर केली की आपल्यातली काही लोक येतील आणि आता मस्त मिसळीवर ताव मारू असं डोक्यात कॉन्सेप्ट घेऊन येऊ नये. अगदीच नाही. मॅम, मला आता सांगा की तुम्ही कॅफे सुरू केला, पण तुम्ही न्यूकमर्स लोकांसाठी असे काही वर्कशॉप्स घेता कॅफेच्या बाबतीत, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. नक्की. वर्कशॉप्स ॲज सच मी घेत नाही पहिली गोष्ट. हां, पण मी जर कुणाला कॅफे बिझनेसमध्ये उतरायचं असेल, स्वतःचा कॅफे चालू करायचं असेल किंवा F&B रिलेटेड कुठलाही बिझनेस करायचा असेल तर कन्सल्टिंग करते प्रोफेशनली. हां, सो त्याला मला वर्कशॉप असं नाही म्हणता येणार. इट्स अ पेड सर्व्हिस दॅट आय प्रोव्हाइड की तुम्ही माझ्याकडे या आणि मी माझे एक्सपर्टाईज तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुमचा नवीन धंदा चालू करायला माझ्या परीनं होईल तेवढी मी ती मदत करेल. हां, सो वर्कशॉप्स असं नाही म्हणता येणार, पण हां, माझ्याकडे इंटर्नशिप्स करायला काही काही लोक येतात आणि त्या वर्षीची कामासाठीची अवेलेबिलिटी किंवा बाकीच्या गोष्टी लक्षात देऊन मी तशी संधी नक्की देते. नाही, आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर जेव्हा तुम्ही एक असा मोठा डिसिजन घेता आणि तिकडे सेटल होता, तर असेही काही लोक असतील की फोनवरून की आम्हाला थोडं गायडन्स करा किंवा काही करा. असतात. ओळखीच्या लोकांना मी नक्की मदत करायचा प्रयत्न करते माझ्या परीने, पण मग असं मध्यंतरी झालेलं होतं की खूप रॅन्डमली फोन यायचे. सो प्रत्येकाला तेवढा वेळ देणं आणि तेवढी मदत करणं मला शक्य नाही झालं. सो नम्रपणे, कधी कधी रूढपणे त्या गोष्टी थोड्याशा थांबवाव्या लागतात मला. नाही, आणि लोकांना कसं असतंय की चॅलेंजेस नको असतात. कॉपी पेस्टचा जमाना आहे की त्यांना असं असतं की तुम्ही केलं ना आम्हालाही गायडन्स करा, आम्ही तसंच करू. पण प्रत्येकाचे स्ट्रगल वेगळे, प्रत्येकाच्या आवडी निवडे, म्हणजे प्रत्येकालाच बिझनेस तिथे करून त्या क्लायमेटला मॅच होता आलं, ही पण मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. वेगळा आणि हटके प्रश्न विचारायचा की आजकाल लोक भौतिक सुखाच्या खूप पाठीमागं लागली आहेत, म्हणजे की त्यांच्या सुखाच्या कल्पनाच प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. मग तुम्ही यंग जनरेशनला काय सांगाल की लाईफबद्दल काय सांगू शकाल? मला असं वाटतं की पहिल्यांदा म्हणजे भौतिक सुखाची व्याख्या तू कशी करतेस ते मला सांग. काय तुझ्या मते भौतिक सुख म्हणजे काय? वेल सेटल, गाडी, बंगला, या बाबतीत. हा, सो तुझं म्हणणं आहे की लोक त्याच्या मागं लागलेत. मला त्याच्यात पहिली गोष्ट काही चुकीचं वाटत नाही. आपण इथं म्हणजे जन्म घेऊन आलो, ते छान जगायला आलो आणि प्रत्येकाची छान जगायची संकल्पना किंवा व्याख्या ही वेगळी वेगळी असते आणि प्रत्येकानं आपल्या त्या संकल्पनेप्रमाणे त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करणं यात काही चुकीचं नाहीये. हा, फक्त हे करताना तुम्ही कुणाला दुखवत नाही आहात ना, तुम्ही कुणाची हानी करत नाही आहात ना, एवढं करून केलं तर पुष्कळ आहे, नाही का? हां, आणि माझा फंडा म्हणशील तर माझ्यासाठी आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे. मेंटल पीस इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. पण अगेन प्रत्येकाचा मेंटल पीस कशातून येतो हे खूप वेगळं वेगळं आहे. माझा मेंटल पीस थोड्याशा छोट्या शहरांमध्ये राहून, मला आवडणारं काम करून आणि गर्दीच्या ठिकाणी न जाता, कामाच्या ठिकाणी अगदी असं 5 मिनिटात पोचून, जिथं मला शुद्ध हवा मिळते, शुद्ध पाणी मिळतं, चांगलं जेवायला मिळतं आणि माझे जवळचे मित्रमैत्रिणी जिथे माझ्या जवळ आहेत, अशा ठिकाणी माझं भौतिक सुख आहे. सो ते मिळवायचा मी प्रयत्न करणार. मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही. प्रत्येकाला ते डिसाईड करायचा हक्क आहे आणि तो मिळवायचा पण हक्क आहे. पण ते करून मग तुम्ही समाधानी राहताय का नक्की, याचं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. एवढं करून, सगळं करून पण जर समाधान नसेल तर मग कशासाठी? नाही, आणि यात असं कधी कधी कंपॅरिझन खूप असतं की खरंच आपल्याला आवडते की हे माहित नाही, पण शेजारच्या दारात तेवढी मोठी गाडी आली तर आपल्या दारात पण तशी पाहिजे. कंपॅरिझन मध्ये कधी कधी माणूस. सो बेसिकली प्रश्न असा आहे की तुम्हाला स्वतःला काय पाहिजे याचा शोध घेणं आणि त्याच्यासाठी झटणं. याच्यात तुम्ही वेळ जर घालवला तर गोष्टी नक्कीच जास्त सुसह्य होतात. अजून एक मला असंच क्युरियोसिटीने मला हा म्हणजे मोका घालवायचा नाहीये, त्यामुळे परत हा प्रश्न मला एक विचारायचा आहे
की तू लेहमध्ये एवढे दिवस काम केलंस, पण असा कुठला पॉईंटमध्ये होता का की जे आपण स्वतःला सापडतो की अरे जे केलं ते खूप मस्त होतं, एक आपण इथे सेटल होतोय किंवा एक काम करतोय, हा एक तो मोमेंट भारी आहे, असं कधी वाटलं? असं एक मोमेंट नाहीये, इट्स अ जर्नी. ती मी जेव्हापासून चालू केली मला तेव्हापासून त्याच्याबद्दल खूप अप्रूप आणि खूप चांगलं वाटतं आणि आजही माझी ती भावना तशी टिकून आहे. सो असं एकाच फक्त मुमेंटला वाटून तेवढं समाधान घेऊन मग बाकीचा वेळ तुम्ही काय करणार किंवा मग त्या एका मोमेंटसाठी तुम्ही सगळी धडपड नाही ना करत. कंटिन्युअसली तुम्हाला त्याचा फीडबॅक आणि ते सुख मिळत राहिलं पाहिजे. सो बेसिकली मी माझ्या एका मित्राला कधीतरी सांगत होते की हाऊ डू यू फील दॅट यू आर डुईंग वेल इन लाईफ. तो म्हटलं मला कॉफी बनवायला आवडते. सो मी माझ्या मशीनवर ज्यावेळी काम करत असते, मी माझ्या कस्टमरशी ज्यावेळी बोलत असते, सो तो क्षण तो इतका समाधानाचा आणि सुखाचा असतो की त्यावेळी जरी मला मरण आलं तर मला कशाचीही अजून खंत नाही. आणि हे जगताना प्रत्येक वेळी वाटत राहणं महत्वाचं आहे. ते तुला एकाच मोमेंटला वाटलं आणि बाकीच्या वेळी तुला खतखत राहिली की अरे माझं हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, मग चुकलं काहीतरी. मी आता लास्ट प्रश्नाकडे वळते की एक महत्वाचा असं खूप छान मला तुझ्या एक जर्नीमधून किंवा तुझा एक आपण ऑरा किंवा ह्या गोष्टी, तर तन्वी म्हणजे काय आणि तन्वीला स्वतःबद्दल सांगायला काय आवडेल? सो तन्वीचा शब्दशः अर्थ नाजूकच आहे, ज्याच्याशी मी अजिबात रिलेट करत नाही. पण तन्वीचा अजून एक अर्थ, ते दुर्गादेवीचं एक नाव आहे. ते असं ऐकून मला छान वाटतं, अरे माझ्या नावाचा अर्थ असा आहे वगैरे. सो नावाचा अर्थ एकीकडे राहिला, पण मला छान जगायला आवडतं. मला आवडणाऱ्या गोष्टी करायला आवडतात. मला माझ्या आईबाबांबरोबर गप्पा मारायला आवडतात. मला माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला आवडतात. मला फिरायला जायला खूप आवडतं. आणि मी सांगितलं तसं मला कुठल्याही गोष्टीची कधीही खंत नाही वाटली पाहिजे असं जगायला आवडतं. हां, की बाबा मी हे नाही केलं किंवा मी हे असं का केलं, तसं नाही. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. हां, आणि माझ्या गरजा खूप सिम्पल आहेत. मला मिनिमलिस्टिक राहायला खूप आवडतं. मला असं वाटतं की तन्वी म्हणजे गोड, असं पण आपण म्हणू शकतो की म्हणजे तुला असं वाटतं की कधी कधी आपण तू कॅफे करतीस पण तू कधी कधी असं अशी गोड मिठाई नसते कशी क्यूटशी, तसं काहीसं वाटतं. थँक्यू. तर चाय विथ गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबतीये. तुम्ही काय विचार करताय स्वतःचा कॅफे ओपन करायचा? नक्की विचार करा. पण कधी कधी तुम्हाला काय हवंय याही गोष्टीचा विचार करा. त्यामुळे आता मी इथेच तुमची रजा घेतेय, पण जाता जाता एकच गोष्ट करा, माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. थँक्यू सो मच तन्वी. थँक्यू सो मच श्रिया.